हाय, मी ट्विन्स मम्मी आपल्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। खूप दिवस झाले आपले मिनी व्लॉग येत नव्हते। काही कारणामुळे मला काही शूट वगैरे करता येत नव्हतं, त्यामुळे काय ते कारण आहे मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगेल। त्याआधी ना दिवसाचं रुटीन हे आपलं नेहमीप्रमाणे होतं आणि अचानकमध्ये फ्रेंड आलेली होती आणि सरप्राईज दिला आम्हाला। तर आम्ही प्लॅन ठरवला की चला आता आले आहेस तर आम्ही पण बाहेर पडू आणि त्यांना पण आमचं नाशिक कसं आहे दाखवू। तर आम्ही सगळ्यात आधी ना संध्याकाळच्या वेळी 7 वाजताना बाहेर पडलो आणि गंगेवर गेलो। सगळ्यात आधी तिथे दर्शन वगैरे घेतलं। नाशिकला आले आहे आणि गंगेवर तुम्ही फिरले नाही तर असं कधीच होणार नाही, कारण की नाशिकची शान ही गंगा आहे। जे कोणी नाशिकमध्ये राहते किंवा नाशिकमध्ये येऊन गेलेला आहे या गंगेवर तर मला नक्कीच कमेंट करून सांगा। खूप छान वातावरण होतं तिथलं आणि कुंभमेळा येतोय म्हणून इथे सगळी त्यांची तयारी वगैरे चालू होती। आता इथे ना पप्पांनी तियांश तीर्थासाठी मस्त गॅस बलून आणले होते, त्यातला ना एक बलून उडून गेला होता आणि तो तीर्थाचा होता। आता तियांचा बलून उडू नये म्हणे आम्ही एक ट्रिक वापरली, त्याचे जे कडे आहे ना हातातले त्याला बांधून दिले, म्हणजे तो शेवटपर्यंत टिकून राहील आणि तो एन्जॉय कर। आता चला बाहेर गेलो आहे आणि आपण काही खाणार नाही असं कधी होणार नाही, तर जेवणाचा प्लॅन झाला होता। पण मग चला स्टार्टर म्हणून काहीतरी खावा म्हणून इथे आम्ही ना बटाटा पोंगा घेतला आणि खरंच खूप छान होता। आम्ही पण फर्स्ट टाईम ट्राय केला। तर कारण असं होतं की माझा फोनचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे तो रिपेरिंगला टाकावा लागला आणि मला काही शूट वगैरे करता आलं नाही आणि ब्लॉगही टाकता आलं नाही। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।